मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ कल्याण दौऱ्यावर आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत। पनवेल महानगरपालिका प्रारूप रचनेसंदर्भात सुनावणीमध्ये मनसेने राडा घातलाय। ज्यांनी हरकती घेतल्या त्यांना फक्त एका व्यक्तीसोबत टोकन घेऊन आतमध्ये येण्याची अट होती। मात्र भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना कोणतीही हरकत न घेता टोकन न घेता आतमध्ये सोडल्याचा आरोप मनसे नेते योगेश चिल यांनी केलाय। भाजपच्या बालेकिल्ल्यात आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर आहे। मुख्य नेते, सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख, सेल अध्यक्ष आणि पदाधिकारी असे सुमारे 500हून अधिक जण सहभागी होतील। यावेळी आगामी निवडणुका आणि पक्षाची भविष्यातील दिशा ठरवली जाणार आहे। जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे। यासाठी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलंय। शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावलाय। पंचनामे मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहे। देवाभाऊंनी याकडे जास्त लक्ष द्यावं असं म्हणत फडणवीसांना टोला लगावलाय। संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। फडणवीस शिंदे ब्रँड नाहीत, ठाकरे ब्रँडवरील फडणवीसांच्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। लाडक्या बहिणींची संख्या अजूनही 2,30,00,000हून अधिकच आहे असं वक्तव्य महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलंय। तर लाभार्थ्यांची संख्या घटली नाहीये असा आदिती तटकरेंकडून दावा करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत जनतेला सांगावं, नेमका काय निर्णय घेतला हे स्पष्ट करून सांगितलं पाहिजे असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय। आरक्षणासाठी वेळोवेळी संसदेत भूमिका मांडली आहे। भुजबळांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। ठाकरे गटाकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे। पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी सीसीटीव्ही देखील बसवण्यात येणार आहे। याकरता मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीनं पालिकेला पत्र लिहित सुशोभीकरणाची परवानगी मागितली आहे।